नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबमध्ये. मी नेता जाधव. आपण पाहतो 28 जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, याच्यामध्ये रायगड, पेण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर दक्षिण गोवा, उत्तर गोवा, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, याचबरोबर नवी मुंबई, कल्याण, पनवेल, पेनचा काही भाग असेल, याचबरोबर ऐरोली असेल, रबाळे असेल, वाशी असेल, या ठिकाणी आपण सांगितलं होतं की पावसाची शक्यता ही अधिक असेल. त्या ठिकाणी मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. तसेच आज दिवसभर त्या ठिकाणी रिमझिम सुरू होती, पाऊस सुरू आहे. आताही सध्या मुंबईमध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण हे अधिक वाढलेले पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 तासामध्येही मुंबई, याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती येलो अलर्ट जारी केलेला आहे. मात्र मुंबईमध्ये खास करून सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खानदेशचा बहुतांश भाग, तसेच मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि विदर्भाचा जो पश्चिमेकडील भाग असेल, या भागामध्येही आज दिवसभर पावसाची हजेरी लावली होती. तसेच आपण मान्सूनचा विचार जर केला तर मान्सूनने आज चांगली मोठी मजल मारलेली आहे. मात्र जो बिहारचा जो भाग आहे, बिहारपासून उत्तर प्रदेश हा एवढा भाग जो आहे, या ठिकाणी अजून ते जे विंड्स आहेत ते पोहोचलेले नाहीत. मात्र येणाऱ्या 3 दिवसामध्ये म्हणजे 28-29 तारखेनंतर उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग हा मान्सूनने व्यापण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा पावसाचा खास करून विचार केला तर सर्वाधिक पावसाची शक्यता ही मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण या ठिकाणी राहण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मध्य पाऊस राहण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम पालघरचा विचार जर केला तर ठाणे, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर, वसई, तलसार या भागामध्ये मध्यम, काही भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण, पनवेल, भिवंडी, वसई, उल्हासनगर या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल, जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर रायगडचा विचार केला तर रायगडमध्ये संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये माळसा, माणगाव, पेण, रोहा, अलिबाग, तसेच खालापूर या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोकण रत्नागिरीमधील गुहावर, दापोली, मंडणगड हा उत्तरेकडील भाग असेल, या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र जो संपूर्ण दक्षिण भाग आहे, रत्नागिरी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा भाग आहे, म्हणजेच पुणेपासून कोल्हापूरपर्यंत या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये काही भागामध्ये जोरदार सरीही पाहायला मिळू शकतो, काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्या सर्वप्रथम आपण कोल्हापूरचा विचार केला, दक्षिणेकडून कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी, गगनबावडा, शाहूड या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच पन्हाळा, कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले, आजरा, कडंगले या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सार्वत्रिक या ठिकाणीही नसण्याची शक्यता आहे. पावसाची उघडझाप या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर सांगलीचा विचार केला तर कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, वाळवा, इस्लामपूर, त्याचबरोबर विटा, खानापूर या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. जास्त सार्वत्रिक पावसाची शक्यता या ठिकाणीही नाही. मात्र घाट माथ्यावरती भरपूर प्रमाणात पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचा उत्तरेकडील भाग, बार्शी, सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, त्याचबरोबर करमाळ हा या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. काय भागामध्ये हलक्या वातावरण पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सांगोला, मंगळवाड्यामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा जर विचार जर केला तर पुण्यामधील इंदापूर, दौंड उत्तरेकडील भाग असेल. याचबरोबर लोणावळा, खंडाळा, राजगुरुनगर, घोड, जुन्नर, तसेच पौंड हा घाटमाथ्याचा भाग आहे. या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. व शिरूर, 2, बारामती, सासवड या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता. त्याचबरोबर नगरचा जर विचार जर केला, श्रीगोंदा, कर्जत, नगर, नेवासा, याचबरोबर शेगाव, पाथर्डी, याचबरोबर श्रीरामपूर, कोपरगाव, अकोला, संगमनेर, राहुरी या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये फक्त हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, याचबरोबर जालना असेल, जसं बीडचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं व काही 1-2 ठिकाणीच हलक्या सरी पाहायला मिळतात. याच्यामध्ये परभणी ते पाथरी, जिंतूर, परभणी, त्याचबरोबर अहमदपूर, लातूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. त्याचबरोबर नांदेडचा विचार जर केला तर नांदेड जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडं राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा विचार जर केला तर वैजापूर, गंगापूर, पैठण हा जो दक्षिण भाग असेल, या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. त्याचबरोबर बीडमध्ये पाटोदा, आष्टी, जामखेड, गेवरा आहे. तसेच धाराशिवचा भूमन पारंडा हा जो भागपट्टा आहे, जो मराठवाड्या लगतचा पश्चिम महाराष्ट्र लगतचा, या भागामध्येही मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणामधील जे वातावरण असेल ते काही अंशी ढगाळ वातावरण असेल, काही अंशी आपल्याला हलक्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण देऊ शकते. याचबरोबर वाशिममध्येही त्याच पद्धतीचं वातावरण आहे. आता यवतमाळचा विचार जर केला तर यवतमाळमध्ये पाठीमागच्या 2 दिवसांनी चांगला पाऊस झाला. येणार 24 तासांनी मात्र पावसाची कमतरता त्या ठिकाणी राहण्याची शक्यता, म्हणजे या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूरचा उत्तर भाग, नागपूर, अमरावती, वर्धा,
भंडारा गोंदिया हा जो संपूर्ण पट्टा आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदारही पडू शकतात, मात्र ही पाऊस सार्वत्रिक पद्धतीचा नसण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये पाऊस लागेल व काही भागामध्ये पाऊस नसेल. त्याचबरोबर आपण खान्देचा विचार जर केला तर खान्देशमधील नाशिक याच्यामध्ये सरगणा असेल, दिंडोरी, कळवण, पेठ हा जो पश्चिमेकडील घाटाकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी राहू शकतात. याचबरोबर संपूर्ण पूर्वेकडील भाग चंदवड, नांदगाव, मालेगाव, निफाड, जिन्सिन या भागामध्ये हलक्या पद्धतीचा पाऊस पडू शकतो व ढगाळ वातावरणही राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर जळगावचा विचार जर केला तर उत्तरेकडील जो भाग आहे चोपडा, यावल, रावेल, अदलापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच अरमळ, पारोळा, बडगाव, पाचोरा, जामनेर हा जो दक्षिण भाग असेल याही भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. मात्र उर्वरित जामोद, भुसावळ, जामनेर, पाचोरा, एरंडोल हा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही. मात्र झाला तर 1 ते 2 ठिकाणीच होऊ शकते. याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला, नंदुरबारचा अक्कलबोवा व धरणी या भागामध्ये 1-2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि